देवा माझ्या वडिलाची मिराशी ग देवा, हे माझ्या वडिलाची मिराशी ग देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपास राखीला दारवंता, उपास पाराने राखीला दारवंता, तिला भोगवता आम्हाला गी, तिला भोगवता आम्हाला गी, उपास पाराने राखीला दारवंता, उपास राखीला दारवंता, तिला भोगवता आम्हाला दास परंपरा वंश परंपरा दासनी अंकित, वंश परंपरा दासनी अंकित, दासनी अंकित, वंश परंपरा दासनी अंकित, अंकित, वंश परंपरा दासनी अंकित, वंश परंपरा दासनी अंकित. जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाच्या प्रमाणे माझे आई वडील हे वारकरी होते. हरिपाठ म्हणत होते हनुमान मंदिर दक्षिणामध्ये, आणि गरीब परिस्थिती होती. या भूमीमध्ये, या जागेमध्ये, या ज्ञानेश्वरी आश्रमाच्या जागेमध्ये आई रात्र उपास, एकादशी उपास करायची आणि देवीची भक्त होती. म्हणून आली शक्ती मुक्ताबाई. हे सगळं दरबार माझे आजोबा, आमची जी परंपरा आहे, माझी वंश परंपरेची आम्ही दास संकेत वारकरी संप्रदायाचं. म्हणून या भूमीमध्ये, जन्मभूमीमध्ये हसनापूर गावामध्ये दक्षिणमुखी मंदिर आहे. त्या दक्षिणमुखी मंदिरामध्ये आमच्या वडिलांनी, पिताजीने 12 वर्षे दोन्ही टाइम हरिपाठ साधना केली. आणि त्या हरिपाठ साधनाच्या योगाने माझ्या वडिलाची मिराशी त्याप्रमाणे मी या जन्मभूमी आनंदीला गेलो. आणि या ज्ञानेश्वरी आश्रमामध्ये रोज संध्याकाळी 7 ते 9 प्रवचन असते आणि प्रवचन असते, आणि सकाळी काकडा असतोय. या भूमीतल्या पुण्यानं, या माता पित्याच्या पुण्यानं हे आम्हाला आदिशक्ती मुक्ताईने शिकवलं. मी मुक्ताईनगरला 11 महिने होतो येण्याची सेवा करण्यासाठी. मुक्ताईची 11 महिने सेवा केली. रोज मुक्ताईला प्रवचन करायचो, रोज मुक्ताईला प्रवचन करायचो 10-5 लोक. तीच मुक्ताईची गंगा, ती मुक्ताईची गंगा, प्रवचनाची गंगा या जन्मभूमी हसनापूर गाव या पंचकोशी मध्ये, त्याचं प्रवचन, त्या गंगेचं प्रवचन आकडा हा परिसर ऐकतो. ही तिची मुक्ताईची गंगा आहे. आणि मुक्ताई सगळ्या जगाचं कल्याण करणारी आई आहे. साधू संतांचा विचार आहे, भक्तांचा विचार आहे, धन्य जीवन आहे. आपले जे थाटवाडगाव यांचं दर्शनाचे पाऊल आपल्याला लागले, आणि आपल्यापर्यंत ते ज्ञान आपल्याला पोहोचतात. स्वतः आले म्हणजे सांगा आम्ही होऊन नाही चाललंय, ही गंगा होऊन नाही चालली. प्रभू वाडगाव ते आले, ते म्हणजे बाबा आम्हाला मुक्ताईचं काहीतरी मार्गदर्शन करा, मुक्ताईची साधना करा. म्हणून आपण मुक्ताईची साध्याप्रमाणे भोळ्या भावानी, जशी इथं काही आवाज बसलेला आहे, आवाज नाही, कुठला लाऊडस्पीकर नाही, फक्त त्यांची भावना, त्यांना मुक्ताईचा जप सगळ्यापर्यंत माहिती व्हावा. म्हणून हे आज सोमवारी, दुसऱ्या सोमवारी श्रावण महिन्यातला हा योग घडून आला, योग अवचित घडून आला. शेवटी मला बोलता सुद्धा येत नाही, दाढ दुखती, अशाही आवाजात असल्या तरी पण मुक्ताईच्या चरणांनी मुक्ताईची आरती त्यांच्यापर्यंत पोहोचावा. हे आपले जवळचेच वाडगावचे आपल्या मुक्ताईचेच भक्त आहेत. म्हणून ते म्हणले आम्हाला मुक्ताईची आरती द्या. म्हणून हे मुक्ताईची आरती जशा पद्धतीने पोहोचवली ही ज्ञानोबाराय तुकोबारायांचं जय रामकृष्ण.